तारीख 1 एप्रिल 2025 पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर इथे राहणारा रवींद्र काळभोर आपल्या घराबाहेरच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याच्या भावाला ही गोष्ट कळल्यानंतर त्यानं लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ज्या अवस्थेत रवींद्रचा मृतदेह आढळला होता त्यावरून त्याची निर्घृणपणे हत्या झाल्याचं स्पष्ट होतं। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। फक्त 3 तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आणि या प्रकरणातलं धक्कादायक वास्तव समोर आलं। रवींद्रच्या शेजाऱ्यानंच त्याची हत्या केली होती, पण रवींद्रच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। पत्नी आणि शेजाऱ्याच्या चौकशीत या कटाबाबत मोठा खुलासा करण्यात आला। रवींद्रला अपंग करण्याचा प्लॅन होता, पण त्यातच त्याची हत्या झाल्याचं या दोघांकडून पोलिसांना सांगण्यात आलंय। हे प्रकरण नक्की आहे काय? रवींद्रची पत्नी आणि शेजाऱ्याचा नक्की प्लॅन काय होता? रवींद्रची हत्या नेमकी कशी झाली त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 45 वर्षीय रवींद्र काळभोर आपली पत्नी शोभा काळभोर आणि 2 मुलांसह पुण्यातल्या लोणी काळभोर इथे वडाळे वस्ती परिसरात राहत होता। त्याचा शेतीचा व्यवसाय होता, पण रवींद्रला दारूचंही व्यसन होतं। दारूच्या नशेत तो आपली पत्नी शोभाला मारहाण करायचा। त्याच्या या त्रासाला शोभा सुद्धा वैतागली होती, पण रवींद्र पुढं तिचं काहीही चालत नव्हतं। रवींद्रच्या घरापासून थोड्याच अंतरावर गोरख काळभोरचं घर आहे। गोरख आणि रवींद्रच्या शेताचा बांधाला बांध लागलेला। आता बांधाला बांध असल्यावर भांडणं होतात असं म्हटलं जातं, पण रवींद्र आणि गोरखची मात्र चांगली मैत्री होती। ते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे। गोरखचं रवींद्रच्या घरी सारखं येणं जाणं असायचं, त्यामुळं रवींद्रची पत्नी शोभाशीही गोरखची चांगली ओळख झाली होती। एकदा रवींद्र आणि गोरखनं मिळून एक 4 व्हीलर घ्यायचं ठरवलं, पण रवींद्रचं पैशांचं गणित काही जुळून येत नव्हतं। तेव्हा गोरखनंच रवींद्रला मदत केली। त्यानं रवींद्रला तब्बल 3.5 लाख रुपये दिले आणि या दोघांनी मिळून एक 4 व्हीलर विकत घेतली। रवींद्रला दारूचे व्यसन आहे हे गोरखलाही चांगलंच माहीत होतं, पण त्याला समजवायचं सोडून गोरख स्वतः रवींद्रला दारू पाजायचा। हे दोघंही अनेकदा एकत्रच प्यायला बसायचे। गोरखनं आपल्याला गाडी घ्यायला मदत केली, तो स्वतः आपल्याला दारू पाजतो, यामुळं गोरख आपला चांगला मित्र आहे असं रवींद्रला वाटत होतं, पण त्याला जसं दिसत होतं तसं ते अजिबात नव्हतं। रवींद्रशी चांगलं वागण्यामागं गोरखचा एक वेगळाच प्लॅन होता। गोरखचं रवींद्रच्या घरी येणं जाणं वाढलं होतं। त्यानं रवींद्रला पैशांची मदत केली होती। तो रवींद्रला दारू पाजत होता, ते फक्त त्याच्याशी असलेली मैत्री म्हणून नव्हतं, तर गोरखचे रवींद्रची पत्नी शोभासोबत अनैतिक संबंधही जुळले होते। गोरखला दारू पाजण्याच्या बहाण्यानं तो तिलाच भेटायला सारखा रवींद्रच्या घरी येत होता। रवींद्रच्या सतत दारू पिण्याला वैतागलेली शोभाही गोरखच्या प्रेमात पडली होती। रवींद्रपासून लपून छपून त्यांचे हे संबंध सुरू होते। गोरख आणि शोभाला एकमेकांसोबत लग्न करायचं नव्हतं। दोघांनाही आपापला संसार करत अनैतिक संबंध चालू ठेवायचे होते। आपण मित्र म्हणून रवींद्रचा विश्वास जिंकलाय, त्यामुळं त्याला आपल्यावर संशय येणार नाही अशी गोरखला खात्री होती आणि त्यामुळंच तो बिनधास्त रवींद्रच्या घरी येऊन शोभाला भेटायचा। पण एकदा या दोघांचंही बिंग फुटलं। रवींद्रला शोभा आणि गोरखच्या संबंधांबद्दल कुणकुण लागली। तेव्हा रवींद्रनं शोभाला जाब विचारायला सुरुवात केली। त्यातून दोघांमध्ये सारखे वाद होऊ लागले। रवींद्रला आधीच दारूचं व्यसन असल्यामुळं आपल्या पत्नी आणि मित्रानं आपल्याला फसवल्याच्या भावनेतून तो जास्तच दारू प्यायला लागला। दारू पिऊन रोज घरी आल्यावर तो शोभाला मारहाण करायचा। त्याच्या या सगळ्या त्रासाला शोभा आधीच कंटाळली होती, पण आता तिच्या मनात रवींद्रबद्दल रागही होता। शोभानं रवींद्रकडून होणाऱ्या मारहाणीबद्दल आपला प्रियकर गोरखला सांगितलं, त्यामुळं गोरखही चांगला चिडला होता। आधी रवींद्रच्या नकळत शोभाशी अनैतिक संबंध ठेवायचा त्याचा प्लॅन होता, पण आता त्यामध्ये रवींद्रचा या दोघांनाही अडथळा वाटायला लागला। त्यामुळं रवींद्रचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असे विचार या दोघांच्याही डोक्यात घोळत होते। रवींद्रला कायमचं संपवण्याचीही त्यांची इच्छा नव्हती। त्यांना फक्त रवींद्रला अद्दल घडवायची होती। तेव्हा या दोघांनी मिळून एक प्लॅन केला, रवींद्रला अपंग करण्याचा, त्याची मारहाण थांबवून त्याला एकाच जागी बसवण्याचा। त्यासाठी ते योग्य दिवस आणि संधीची वाट बघत होते। अखेर 29 मार्चचा दिवस उजाडला। त्या दिवशी रवींद्र काळभोर नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि शोभासोबत भांडायला लागला। या भांडणात रवींद्रनं आपल्या मुलांसमोरच शोभाला मारहाण केली। यामुळे शोभाचा राग अनावर झाला।
तिनं आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि ती आपल्या माहेरी थेऊरला निघून गेली. रवींद्रला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं दोघांच्या लक्षात आलं. त्यासाठी त्यांनी एक कट रचला. तारीख 31 मार्च. शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्यामुळं त्या दिवशी रवींद्र एकटाच घरात होता. तेव्हाही त्यानं भरपूर दारू प्यायली होती. हेच ओळखून गोरख रवींद्रच्या घरी रात्री जेवण घेऊन आला. आपल्या पत्नीचे गोरखसोबत संबंध असल्याचं माहीत असूनही रवींद्र त्याला काही बोलू शकत नव्हता. गोरखनं त्याला पैशांची मदत केली होती. त्यामुळं रवींद्रचे हात दगडाखाली सापडले होते. रात्री 11 वाजता दोघांनी दारूचा कार्यक्रम उरकला. रवींद्रला चांगलीच चढल्याचं गोरखच्या लक्षात आलं. तो जेवण ठेवून रात्री आपल्या घरी झोपायला निघून गेला. रवींद्र घराबाहेरच्या पलंगावर झोपतो हे गोरखला माहीत होतं. त्यामुळं तो रवींद्रच्या झोपण्याची वाट बघत होता. दारूच्या नशेत धुंद झालेला रवींद्र काही वेळातच घराबाहेरच्या पलंगावर पडला आणि गाढ झोपला. तो झोपल्याची खात्री केल्यानंतर मध्यरात्री 2च्या सुमारास गोरख रवींद्रच्या घरी आला. यावेळी त्याच्या हातात एक फावडं होतं. गोरख सावकाश पलंगाजवळ गेला. आपल्याकडं कोणी बघत नाही याची खात्री करून त्यानं हातातलं फावडं घट्ट धरलं आणि रवींद्रच्या डोक्यावर घाव घालायला सुरुवात केली. त्याला रवींद्रला जखमी करायचं होतं, पण फावड्याच्या घावानं रवींद्रच्या डोक्यावर जबर मार बसला. रवींद्रला तोंडातून आवाजही काढता आला नाही. फक्त त्याचं शरीर हलत होतं आणि काही वेळातच त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली. त्याची हत्या झाल्याचं बघून घाबरलेल्या गोरखनं तिथून पळ काढला. पहाटे 4:30च्या सुमारास रवींद्रच्या शेजाऱ्यांना तो पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. त्यांनी रवींद्रचा भाऊ भाऊसाहेब काळभोर याला याबद्दलची माहिती दिली. भाऊसाहेबनं ताबडतोब रवींद्रला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तिथं रवींद्रला मृत घोषित करण्यात आलं. भाऊसाहेबनं आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी तपासाला सुरुवात झाली. रवींद्र एकटाच घरी होता. मग त्याला कोणी मारलं असेल या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत होते. म्हणून पोलिसांनी रवींद्रच्या शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा शेजाऱ्यांच्या चौकशीतून पोलिसांना रवींद्रची बायको शोभा आणि गोरख काळभोरच्या अनैतिक संबंधांबद्दल समजलं. तेव्हा पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला आणि पुढच्या काही तासातच पोलिसांनी या दोघांनाही पकडलं. पोलिसांनी शोभा आणि गोरख काळभोरला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनीही रवींद्र काळभोरची हत्या केल्याचं नाकारलं. आपला यात काही संबंधच नाही, आपल्याला याबद्दल काहीही माहीत नाही असं दोघं भासवत होते. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी फक्त 3 तासात रवींद्र काळभोरच्या हत्येचा छडा लावला. त्यावेळी रवींद्रची हत्या करायचा आपला हेतू नसून त्याला फक्त अपंग करण्याचा प्लॅन होता. पण फावड्याचा घाव रवींद्रच्या डोक्यात जिव्हारी लागल्यानं त्याची हत्या झाल्याचं दोघांनीही कबूल केलं. दरम्यान पोलीस आता या प्रकरणी दोघांचीही कसून चौकशी करत असून दोघांनीही ठरवूनच रवींद्रची हत्या केली का याचा शोध घेतला जातोय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.